हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स. सकाळी आज बँक ऑफ महाराष्ट्राची ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरच्या बाबतीची एक रिक्रुटमेंट आलेली आहे. खूप पॉझिटिव्ह पॉईंट या रिक्रुटमेंटमध्ये मला जाणवले आणि असं वाटलं की विद्यार्थ्यांना ह्याची माहिती विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे. काही काही संधी अशा येतात की ज्या संधी सोडायच्या नसतात आणि त्या संधी वारंवार मिळतही नसतात. त्या संधीला तेव्हा ओळखून त्या संधीला पकडायचं असतं आणि आपल्या करिअरचा डिसिजन आपल्याला घ्यायचा असतो. त्यापैकी एक संधी तुमच्यासाठी आलेली आहे. आत्तापर्यंत IBPS थ्रू जर तुम्हाला ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर व्हायचं असेल, तर तुम्हाला थोड्याशा किचकट प्रोसिजरमधनं जावं लागत होतं. काही गोष्टी तुमचे अडथळे ठरत होते तुमच्या सिलेक्शनमुळं. बऱ्याच विद्यार्थ्यांचा ॲग्रिकल्चरचा अभ्यास खूप चांगला असायचा, पण ह्या 1-2 गोष्टीमुळं त्यांचं सिलेक्शन राहिलेलं आहे. ते विद्यार्थी या ठिकाणी सहजपणे सिलेक्ट होऊ शकतात. अशी थोडीशी चांगली एक सुवर्ण संधी ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चरच्या सगळ्या ब्रँचेससाठीच्या विद्यार्थ्यांना आलेली आहे. आत्तापर्यंत IBPS थ्रू जर तुम्हाला ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर नॅशनलाइज बँकेमध्ये जर व्हायचं असेल, तुम्हाला 2 टप्प्यांमधून जावं लागायचं. पहिला टप्पा प्रिलिम्स आणि दुसरा मेन्स आणि तिसरा इंटरव्ह्यू. राईट? प्रिलिम्समध्ये तुम्हाला क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश. बऱ्याच विद्यार्थ्यांचा इंग्लिश हा अडथळा ठरायचा आणि असं सिलेक्शन त्यांचं राहून जायचं. तर अशा विद्यार्थ्यांना त्याच पदाचा, त्याच क्वालिटीचं, तोच जॉब इतक्या सहजपणे जर मिळत असेल, किती सहज आहे तुम्हाला एक्सप्लेन केल्याच्यानंतर लक्षात येईल. ठीक आहे, हळूहळू ही प्रोसिजर मी एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, बघूयात. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर फक्त आणि फक्त ॲग्रिकल्चरचा अभ्यास करून तुम्ही हे जॉब मिळवू शकता. जॉब काय आहे, प्रोसिजर काय आहे, काय करावा, ठीक आहे, खूप अवघड आहे का, सिलेक्शन खूप अवघड आहे का, कुठल्या टप्प्यामध्ये सिलेक्शन होणार आहे, इंटरव्ह्यू आहे नाही आहे, प्रिलिम्स मेन्स काय, सगळा क्रायटेरिया येत्या 4 ते 5 मिनिटांमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. लक्ष द्या. पद जे आहे तर ते पद आहे ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, स्केल 1 दर्जाचं पद आहे. ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर हे सुद्धा पद आहेत, पण यांच्या बाबतीत मी एकही शब्द या ठिकाणी बोलणार नाही ज्याच्याबद्दल मला माहिती नाही. ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरच्या बाबतीत हे स्केल 1 दर्जाचं पद आहे. ठीक आहे, एज लिमिट आहे 20 ते 30 वर्षे. थोडंसं रिलॅक्सेशन सुद्धा आहे. कोणाला किती रिलॅक्सेशन आहे ते सुद्धा आपण नंतर बघणार आहोत. याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे की जागा ज्या आहेत ह्या 100 जागा आहेत. मागच्या 1 ते 2 वर्षाचा जर IBPSचा इतिहास तुम्ही जर पाहिला, तर जागा ह्या कंटिन्युअसली डिक्रीज होत आहेत. कंटिन्युअसली जागा कमी होत आहेत. 400, 450, 300, 350 अशा ज्या जागा आहेत ह्या सगळ्या नॅशनलाइज बँकेमधून असायच्या. तर त्याच्यापैकी फक्त 100 जागा, एवढ्या मोठ्या जागा जर एका बँकेच्या असतील, सिलेक्शन जर खूप प्रोसिजर जर सोपी असेल, तर नक्कीच आपण या गोष्टीवरती विचार करायला पाहिजे. क्लिअर? 100 जागा तुमच्यासाठी या ठिकाणी दिलेल्या आहेत. स्केल 1 दर्जाचं पद आहे. ठीक आहे, बाकी आणखी डिटेल्स काय आहेत आपण बघूयात. पद पाहिलं, ठीक आहे, कुठला आहे, पोस्ट किती आहे, 100 आहे. क्वालिफिकेशन काय? क्वालिफिकेशनच्या बाबतीत एका शब्दात ॲग्रिकॉस्टला किंवा तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये जर सांगायचं झालं, ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चरच्या बाकीच्या 8 ब्रँचेस सगळ्या इलिजिबल आहेत. सगळे विद्यार्थी इलिजिबल आहेत. हॉर्टिकल्चर असेल, फॉरेस्ट्री असेल, फिशरी असेल, त्यानंतर ABM आहे, त्याच्यानंतर आपलं हे आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, फूड टेक्नॉलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे. सगळे इलिजिबल आहेत. इन शॉर्ट मी तुम्हाला इलिजिबिलिटीचा क्रायटेरिया सांगितलेला आहे. याच्यामध्ये जे जनरल कॅटेगरीचे कॅन्डिडेट त्यांना 60% पाहिजे, म्हणजे आपल्या भाषेमध्ये त्यांचा 6.0चा CGPA पाहिजे. अहो सर, हे तर कोविडमध्ये आमचा बम वाढलेला आहे CGPA. आमच्या CGPAला विचारूच नका, कोविडची खूप आमच्यावरती कृपा झालेली आहे. ठीक आहे, तर तुम्हाला 6.0चं पाहिजे. रिझर्व्ह कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला 5.5चा CGPA पाहिजे आपल्या भाषेत, ॲग्रिकॉस्टच्या भाषेत बोलायचं झालं तर. क्लिअर? एज लिमिट आहे, तुम्ही मिनिमम 20 वर्षाचे पाहिजेत, लग्नाचे 1 वर्ष अगोदर गव्हर्नमेंटनुसार. ठीक आहे, मिनिमम 20 वर्षाचे पाहिजेत. मॅक्झिमम 30 वर्षे पाहिजे. याला गव्हर्नमेंट नॉर्म्सनुसार रिलॅक्सेशन सुद्धा आहे. कुणाला किती रिलॅक्सेशन आहे नेक्स्ट स्लाइडमध्ये क्लिअर होईल. नेक्स्ट आहे मिनिमम बॉन्ड पिरियड. हां, इथं एक टर्म त्यांनी टाकलेली आहे. तुमचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर एखादी ऑर्गनायझेशन जर एवढ्या सहजपणे एखादी रिक्रुटमेंट करत असेल, तर कुठल्याच ऑर्गनायझेशनला असं नाही वाटणार की कॅन्डिडेट सोडून गेले की आपण परत रिक्रुटमेंट करावी. इट टेक्स टाईम. त्यांची एनर्जी जाणार, त्यांचं एक्सपेंडिचर जाणार, सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी डिफिकल्ट होऊन बसणार. इथे बॉन्ड पिरियड ठेवलेला आहे. तुम्हाला ते त्यांच्यासोबत बॉन्ड करून ठेवणार आहेत, म्हणजे तुमच्यासोबत ते तुम्हाला कन्फर्म करून ठेवणार आहेत. तुम्हाला तेवढं पिरियड त्यांच्यासोबत राहावंच लागणार आहे. बरोबर? बॉन्ड पिरियड हा 3 वर्षाचा आहे. म्हणजे काय, मिनिमम तुम्हाला सिलेक्शन झाल्याच्या नंतर त्या बँकेमध्ये 3 वर्ष थांबावं लागेल. सर 3 वर्षाच्या नंतर जॉब सोडू शकतो का? येस, सोडू शकतो. सर 3 वर्षाच्या अगोदर जॉब सोडू शकतो का? येस, सोडू शकतो. पण एखाद्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनसोबत जेव्हा तुम्ही अटॅच होता, त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन तुम्ही मान्य करता, ज्या वेळेला तुम्ही त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन, त्यांचे नॉर्म्स ब्रेक करता, ॲट दॅट टाईम यू हॅव टू पे दी पेनाल्टी ॲज पर दी गव्हर्नमेंट नॉर्म्स.
गव्हर्नमेंट नॉर्म्सनुसार त्या ठिकाणी तुम्हाला पेनाल्टी पे करावी लागते. पेनाल्टी किती आहे? जर तुम्हाला 3 वर्षाच्या आतमध्ये सोडायचं असेल तरची गोष्ट आहे. बरोबर? 3 वर्ष झाल्याच्या नंतर जर तुम्ही सोडायचं असेल तर तुम्ही सोडू शकता. जर तुम्हाला काही एखादी दुसरी चांगली संधी भेटली, चांगली तुमच्या दृष्टीनं कुठलीही असू शकते. ठीक आहे, तो तुमचा व्ह्यू आहे. तुम्हाला वाटलं मला याच्यापेक्षा चांगला जॉब भेटला, ॲट दॅट टाईम यू हॅव टू स्किप. तुम्ही त्यावेळेला स्किप करू शकता, काही डाऊट नाही त्याच्यामध्ये. पण मिनिमम 3 वर्षाच्या आतमध्ये जर तुम्हाला सोडायचं असेल तर तुम्हाला पेनाल्टी पे करावी लागणार आहे. पेनाल्टी किती हे सुद्धा पुढच्या स्लाइड्समध्ये डिस्कस होणार आहे. प्रोबेशन पिरियड जो आहे तो प्रोबेशन पिरियड 2 वर्षाचा आहे. म्हणजे 2 वर्षांनंतर तुमचं कन्फॉर्मेशन होईल. 2 वर्षानंतर तुमचं कन्फॉर्मेशन होईल. ठीक आहे, 2 वर्षापर्यंत कन्फॉर्मेशन होणार नाही, तेव्हा तुम्ही प्रोबेशनरी पिरियडमध्येच असाल. ठीक आहे. जॉब प्रोफाईल काय? जनरल IBPS थ्रू जे काही आपले बँकेमध्ये तुमचे सिनियर्स असतील, असिस्टंट मॅनेजर पदावरती जे काही कार्यरत असतील, त्यांची जी जॉब प्रोफाईल आहे तीच आहे. लोन सँक्शन करणे, लोनची प्रोसिजर करणे, ठीक आहे, त्यांच्या बाकीच्या स्कीमची माहिती देणे, वेगवेगळे प्रोजेक्ट्स राबवणे, सगळ्या त्याच्यामध्ये जनरल गोष्टी आल्या, त्या आपण इथे डिस्कस करायला नको. एज रिलॅक्सेशन कसं आहे? मॅक्झिमम 30 वर्ष आहे, पण SC ST कॅन्डिडेटला 5 वर्षाचा आहे, OBCसाठी 3 आहे. ठीक आहे, फिजिकली हँडिकॅप कॅटेगरीचे कॅन्डिडेट असतील तर त्यांना 15 वर्ष, 13 वर्ष, 10 वर्ष ह्याप्रमाणे त्याच्या क्रायटेरियामध्ये जो कोणी बसेल त्या पद्धतीनं दिलेला आहे. एक सर्व्हिसमॅनला 5 वर्ष दिलेलं आहे, बाकीच्यांनाही ॲज इट इज याप्रमाणे रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे मिनिमम 30, मिनिमम 20, मॅक्झिमम 30. त्याच्या पुढं आपण याच्यामध्ये कुठं बसत असो तर एवढ्या एज आपलं जरी असेल तरी आपण त्याला क्वालिफाय होऊ शकतो. आय थिंक देर इज नो नीड टू एक्सप्लेन मोर इन दिस. आपण तेवढे मॅच्युअर्ड आहोत की आपल्याला समजेल. क्लिअर? चलो, आता बघा, जर मी जसं मगाशी सांगितलं 3 वर्षाच्या आतमध्ये जर जॉब तुम्ही सोडला तर तुम्हाला 2 लाख रुपये भरावे लागतील. 2 लाख रुपये काहीच अमाऊंट नाही, तुमच्या 4 ते 5 महिन्याचा पेमेंट आहे. कारण याला पेमेंट जो आहे तो जवळपास 50,000च्या वरती राहणार आहे. ठीक आहे, यापेक्षा चांगली संधी जर भेटली तर काही हरकत नाही. 4 ते 5 महिन्याचं फक्त पेमेंट जाईल, काय हरकत नाही. ठीक आहे, हा स्केल 1 साठीचा आहे. प्रोबेशनरी पिरियड आपण पाहिला. स्केल 2च्या बाबतीत आपला काहीही संबंध नाही, आपलं पद स्केल 1 मध्ये येतं. ठीक आहे, त्याच्याबद्दलची आपण माहिती पाहिली. मिनिमम सर्व्हिस पिरियड तुम्हाला 3 वर्ष थांबावं लागणार आहे. आता सिलेक्शन प्रोसिजर जी सांगणार आहे त्या सिलेक्शन प्रोसिजरकडे थोडंसं सावकाश लक्ष द्या आणि थोडंसं त्याला केअरफुली ऐका. ठीक आहे, सिलेक्शन प्रोसिजर काय होणार आहे? सिलेक्शन प्रोसिजरमध्ये तुमची पहिली एक ऑनलाईन एक्झाम होणार आहे. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक प्रकारची सरळ सेवा भरती आहे. फक्त या भरतीला इंटरव्ह्यू आहे. ठीक आहे, तुमची एकच ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. ती एक्झाम पासआउट झाल्याच्या नंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. इंटरव्ह्यूसाठीचा जो रेशो आहे तो 1:4 आहे. म्हणजे एका जागेसाठी 4 जण ते इंटरव्ह्यूला बोलवणार आहेत. म्हणजे कसं, आता पद जे आहेत आपले टोटल 100 आहेत, 100 जागा आहेत. म्हणजे इंटरव्ह्यूसाठी ते 400 जणांना बोलवणार आहेत. 400 जण इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येतील, एका जागेसाठी 4 जण. क्लिअर? चलो, आता हा 60:40 रेशो लक्षात ठेवा. म्हणजे जो तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे ते कशा पद्धतीने होणार आहे लक्ष द्या. तुम्हाला ह्या ऑनलाईन एक्झाममध्ये जेवढे मार्क्स पडतील, ऑनलाईन एक्झाममध्ये तुम्हाला जेवढे मार्क्स भेटणार आहेत त्या मार्क्सचे 60% करण्यात येतील आणि इंटरव्ह्यू जो काय होणार आहे त्याचे 40% करण्यात येतील. आपली एक्झाम होणार आहे टोटल 100 मार्कांची. 100 पैकी तुम्हाला फॉर एक्झाम्पल 70 पडले तर या 70चे 60% करण्यात येतील आणि इंटरव्ह्यू जेवढा काही मार्क्सचा होईल, इंटरव्ह्यू मेन्शन केलेला नाही किती मार्क्सचा होईल, कितीही मार्क्सचा इंटरव्ह्यू होऊ द्या, त्या इंटरव्ह्यूचे 40% करून असे तुमचे 60 आणि 40. आपल्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर MCRच्या भाषेत म्हटलं जसं आपला 70-30चा क्रायटेरिया असतो, 70 CET आणि 30 CGP असं मिळून जसं आपला फायनल स्कोर लागतो त्या पद्धतीने हा 60:40 रेशोमध्ये काउंट करून आपला फायनल रिझल्ट डिस्प्ले करणार आहे. इथं एक हिडन संधी आहे. काही विद्यार्थी अभ्यासात कमी असतात पण बोलायला चाबरे राहतात. काही विद्यार्थी अभ्यासात कमी राहतात पण बोलायला एकदम खतरनाक राहतात. पुढच्याला 2 मिनिटं बोलले की डायरेक्ट त्याला ते आपलंच करून घेतात. असे स्किल काही विद्यार्थ्यांमध्ये राहते. मग अशा विद्यार्थ्यांचा इथं स्कोप वाढलेला आहे. म्हणजे इंटरव्ह्यूचे तुमचे जर 40% तुमच्या याच्या पूर्ण प्रोसेसमध्ये काउंट जर होत असतील आणि तुमचं बोलणं वगैरे, तुमची कम्युनिकेशन स्किल, तुम्हाला दुसऱ्याला कन्व्हिन्स करण्याची स्किल जर तुमच्यामध्ये असेल तर डेफिनेटली तुम्हाला इथं स्कोप वाढलेला आहे. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यास जर कमी असेल तर त्याने घाबरून नाही जायचं. फुल कॉन्फिडन्सली, माझ्या भाषेत सांगायचं म्हणजे भंगार आत्मविश्वास घेऊन सोबत जायचं परीक्षेला. मार्क द्यायचे जेवढे येतील तेवढे, बाकी कमी राहिलेले मार्क्स इथं कव्हर करायचे. इंटरव्ह्यू इज नथिंग बट युअर कॉन्फिडन्स. ठीक आहे, चलो, अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा इथं त्यांना स्कोप राहिलेला आहे. समजलं? प्रोबेशन पिरियड वगैरे ह्या सगळ्या कॅटेगरी.
आता एक्झामचं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे. एक्झाम जी आहे टोटल तुम्हाला 50 क्वेश्चन्स राहणार आहेत फक्त आणि फक्त ॲग्रिकल्चरचे. ठीक आहे, हे जे काही 50 क्वेश्चन्स आहेत फक्त आणि फक्त ॲग्रिकल्चरचे राहणार आहेत. एक क्वेश्चन 2 मार्कांसाठी राहणार आहे, म्हणजे 100 मार्कांची तुमची परीक्षा होणार आहे. या 100 पैकी मग असे जसं सांगितलं तसे 60% काउंट होणार आहेत आणि इंटरव्ह्यूचे 40%. आलं लक्षात. हे 50 क्वेश्चन सोडवण्यासाठी 60 मिनिटांचा कालावधी आहे, म्हणजे 1 तासाचा कालावधी आहे. बाप्पा बाप्पा बाप्पा, 1 तासात काय होत नाही, 1 तासात काय होत नाही. आणि आणखी सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट आहे की तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम नाही. हां, हसा गालातल्या गालात. वा 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 वा, लय स्कोप वाढला सर, भयानक स्कोप वाढला. काहीच हरकत नाही परीक्षा द्यायला. तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम इथं नाही. ठीक आहे, झप 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 सगळे क्वेश्चन्स 1 तासात सॉल्व्ह करायचे. 50च क्वेश्चन राहणार आहेत, त्यामुळे काहीही काळजी करायचं काम नाही. सावकाश, किती जरी सावकाश सोडवायचं म्हटलं तरी सुद्धा तुम्ही हा पेपर सोडवू शकता. हा, आता एक्झाम सेंटर्सच्या बाबतीत भारतामध्ये कुठेही पेपर देऊ शकता. इन शॉर्ट जर सांगायचं, एखादा कॅन्डिडेट मला सर मला झारखंडला जायचं, येस देऊ शकतो पेपर. एखादा म्हणला नाही सर मला तामिळनाडूला जाऊन जायचं, देऊ शकतो, काही हरकत नाही. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये एवढे सेंटर्स आहेत. महाराष्ट्रामध्ये आपलं मेन पुणे आहे, नागपूर आहे, औरंगाबाद आहे आणि मुंबई आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे सगळं आहे. एवढ्या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रामध्ये परीक्षा देऊ शकता. एखादा म्हणला सर मला पटनाला जायचंय, जाऊ शकतो बेटा, काही हरकत नाही, देऊ शकतो, तू तेही सेंटर भरू शकतो. एखादा म्हणला सर मला मोहालीला जायचंय, जाऊ शकतो. ठीक आहे, चलो. हां, पुढचा पॉईंट बघा. पुढचा पॉईंट एक्झामिनेशन फीसच्या बाबतीत, जसं मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलं, या एक्झामचा पहिला पॉझिटिव्ह पॉईंट तुम्हाला हा दिसला की फक्त मेन्स आहे आणि इंटरव्ह्यू आहे. क्लिअर. दुसरा याच्यातला पॉझिटिव्ह पॉईंट हा होता की याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे, हा एक पॉझिटिव्ह पॉईंट. तिसरा पॉईंट, वुमेन कॅन्डिडेटसाठी पॉझिटिव्ह पॉईंट आहे की त्यांना इथं कुठल्याही प्रकारची फीस नाही. सगळ्यांनी फॉर्म भरा, सगळ्या वुमेननी फॉर्म भरा, काही हरकत नाही फॉर्म भरायला. ठीक आहे, जे कोणी अनरिझर्व कॅटेगरी, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, ओबीसी वाले जे काय असतील त्यांना 1000 याचे आणि जीएसटीचे 180, अशी मिळून 1180 रुपये यांची फीस राहणार आहे. ठीक आहे, SC ST कॅन्डिडेटसाठी 118 रुपये विथ जीएसटी सगळं असं राहणार आहे. असं फीस स्ट्रक्चर राहणार आहे. तुम्हाला एवढी फीस तुम्हाला पे करावी लागणार आहे. एक्झाम डेटच्या बाबतीत बघा, एक्झाम डेट अनाऊन्स केलेली नाही. क्लिअर. आजपासून म्हणजे 1 तारखेपासून, 1 सप्टेंबरपासून तर 19 सप्टेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, हे झालं डेटच्या बाबतीत. डेटची एक्झाम जी काय आहे किंवा इंटरव्ह्यूची डेट आहे यांनी अनाऊन्स केलेल्या नाहीत, लवकरच अनाऊन्स करतील अशी अपेक्षा आहे. पण बघा, जसं मी तुम्हाला 60:40 मध्ये एक हिडन तुमचा पॉझिटिव्ह पॉईंट सांगितलेला होता, तसा एक पॉईंट आपण या ठिकाणी नोट डाऊन करू शकतो. कुठलं आत्तापर्यंत AFOचं जे सिलेक्शन होत होतं, AFOच्या सिलेक्शनमध्ये प्री प्लस मेन्स अशा 2 गोष्टी होत्या, बरोबर. आणि ह्या तेच पद आहे, त्याच क्वालिटीचं आहे, त्याच दर्जाचं आहे, तेवढंच पेमेंट आहे, सगळं सगळं जॉब वर्क वगैरे सगळं तेच आहे. मग इथं बँक ऑफ इंडियाने प्रिलिम स्किप करून डायरेक्ट मेन्स का बरं घेतली असेल, याच्यावरनं कुठंतरी अंदाज बांधू शकतो की रिक्रुटमेंट करण्याची गडबड होऊ शकते. रिक्रुटमेंट फास्ट करायची आहे, मॅन पॉवर फास्ट लागतो, हे कुठून तरी याच्यावरून आपल्याला जज करू शकतो. म्हणून हे एक्झामला जास्त लेट नाही करणार. 2 ते 3 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यांमध्ये एक्झाम होऊ शकते, एवढा साधा अंदाज आपण या ठिकाणी बांधू शकतो. जर वेळ भेटला असता तर त्यांनी प्रिलिम्स आणि मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या सगळ्या क्रायटेरियामधनं त्यांनी पासआउट झाले असते. सिंपल साधा केस आहे. त्यामुळे एक्झाम खूप लेट होईल अशा भ्रमात राहू नका, एक्झाम लवकरच होईल. सांगितलं, ह्या हिडन गोष्टी असतात ज्या आपल्याला शोधाव्या लागतात की यार असं का बरं केलं असेल किंवा असं का झालं असेल. ठीक आहे, इन शॉर्ट मॅन पॉवरची गरज आहे, बाकी त्याला रिझन्स वेगळे असू शकतात. जेवढं महत्त्वाचं होतं मोजकंच होतं, जेवढं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त काही जर डाऊट असेल 9518378529 हा माझा नंबर आहे, याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता. याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता, तिथे सुद्धा तुम्हाला त्याचे आन्सर्स भेटतील. दुसरा एक क्वेश्चन विद्यार्थ्यांनी सकाळपासून विचारतायत, सर याच्याबद्दलची बॅच येणार आहे का? यस, ॲग्रिकल्चर बेसिसवरती आहे, सगळा सिलेबस ॲग्रिकल्चरचा. याच्यावरती पीके ॲग्री अकॅडमीची एक स्पेशल बॅच या एक्झामला फोकस करून येणारी आहे, विथ परफेक्ट फॅकल्टी, परफेक्ट प्लॅनिंग, सगळ्या गोष्टी अकॉर्डिंगली, सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन याच्यावरती एक बॅच सुद्धा आपली अनाऊन्स होणार आहे. क्लिअर.
बऱ्याच विद्यार्थ्यांचे आत्ता ज्यांनी MCRची एक्झाम दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांचे बऱ्याच जणांचे डाऊट आहेत की सर आम्ही याला एलिजिबल आहेत का. एलिजिबिलिटीच्या बाबतीत त्यांनी क्लिअर कट मेन्शन केलेला आहे 30 मार्च 2021 पूर्वी तुमची ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. आपल्या भाषेत तुमची PDC ODC जे काय हे तुमचं कंप्लीट पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आत्ता जे MCRच्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे हे विद्यार्थी याला एलिजिबल नाहीत. बरोबर. आता याच्यानंतर काय करायचं मी याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे, त्याच्यामध्ये मी या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहे. ठीक आहे, होप सो तुमचे काही डाऊट नाहीत असं कन्सिडर करतो. जे काही सांगितलं हे तुम्हाला सगळ्या गोष्टी ॲक्लेमेटाईज झालेल्या असतील, सगळ्या गोष्टी समजलेल्या असतील. या वर्ड्सने या ठिकाणी मी थांबतो. काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा.